माजी खासदार सुभाष वानखेडे, परिवर्तन आघाडीतील माधवराव देवसरकर, महायुतीमधील बाबूराव कोळीकर यांच्यावर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घणाघाती आरोप केलेत। महाविकास आघाडीचे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी। पाहुयात। मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये हिमायतनगर हदगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून माधवराव पाटील जवळगावकर हे उमेदवार आहेत आणि मागील 5 वर्षांमध्ये ते आमदार देखील होते। आता विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात। मोठं आव्हान आहे आपल्या समोर, काय वाटतं, काय भावना? मी महाविकास आघाडीचा काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब या युतीच्या महाविकास आघाडीकडनं मी उमेदवार आहे आणि आज या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे काही विकासात्मक कामं करण्याची संधी मला जनतेने दिली होती त्या माध्यमातून मी आपल्याला माहीत आहे हे सरकार हे 19ची निवडणूक झाल्यानंतर जेमतेम 3-4 महिने सरकार त्या ठिकाणी सुरळीत चाललं आणि नंतर या देशावरच नाही या राज्यावर देशावर कोरोनाचं महाभयंकर संकट आलं। त्याही काळामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जे आम्हाला करता आलं ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। असे तुम्हाला सांगायचं झाल्यास हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये जे काही पेनगंगेच्या पात्रामध्ये जे काही बॅरेजेस मंजूर झाले, हे बॅरेजेस मंजूर करण्यासाठी आज कोणी काही म्हणाल, पण हे बॅरेजेसची सुरुवात जे आम्ही केली त्याच्यामध्ये मला हे करण्यामध्ये सर्वात जास्त जर सहकार्य, मोलाचं सहकार्य झालं असेल तर आदरणीय जयंत पाटील साहेबांचं झालं। निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उभे आहात, कुठला अजेंडा घेऊन तुम्ही मतदारासमोर जाताय? कशा पद्धतीनं आपला प्रचार दौरा सुरू आहे, काय वाटतं? नाही, आता आम्ही जे लोकांमध्ये जात आहोत, एक तर 2.5 वर्षाखाली गद्दारी करून हे सरकार सत्तेवर आलं। मला एक म्हणायचं आहे, मग ते आताचे मुख्यमंत्री असो का उपमुख्यमंत्री असो, ज्यांच्या जीवावर या ठिकाणी राजकारणामध्ये मोठे झाले, मग ते एकनाथ शिंदे असतील, त्या ठिकाणी अजित पवार असतील, कारण मला काय म्हणायचं, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने हे दोन्ही नेते त्या ठिकाणी काय होते हे मी सांगण्यापेक्षा सगळ्याला माहीत आहे। कारण एक मुलाखत तुमच्याच मीडियाने सोलापूरला एका ॲटोवाल्याची घेतली होती, तर त्या ॲटोवाल्याला तो तुमचा मुलाखत घेणारा जो पत्रकार विचारत होते की बाबा एकनाथ शिंदे हे ॲटोवाले आहेत, तुम्ही त्यांचं समर्थक करत नाहीत का? ते म्हणले का करायचं त्या गद्दारांचं समर्थक, आणि त्याच्यापाशी एवढा पैसा कुठून आला, हे उत्तर त्या ॲटोवाल्याने दिलं होतं। म्हणजे आज हे राज्य यांनी जे आज या ठिकाणी मी तर म्हणते 2.5 वर्षामध्ये जे राजकारण झालं, या राजकारणाची पातळी एवढी खाली गेली की या ठिकाणी राजकारणाचं नाव काढलं। आपण गद्दार म्हणतात ते त्याच गटातले आपल्या विरोधी पक्षातले उमेदवार आपल्या याच्यामध्ये आहेत, बाबूराव कोळीकर, आणि कशा पद्धतीनं त्यांचा तुम्ही सामना करणार आहात? मागच्या 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता, काय? मला काय म्हणायचं, ज्या उमेदवारांनी आरोप केला, मला एकच तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की जो उमेदवार लोकसभेला या ठिकाणी उभा होता, लोकसभेला उभा राहिल्यानंतर आज राजकारणामध्ये एखादा सरपंच पदाचा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जरी एखादा उमेदवार पराभव झाला तर तो उमेदवार या ठिकाणी 8-15 दिवस तो खचून जातो, त्याला त्या ठिकाणी
त्याचा जे पराभव झाला हे पराभवातून बाहेर निघणं कठीण होते आणि जो उमेदवार लोकसभेला पडतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी हसत बाहेर निघतो तर काय समजायचं. कारण जो उमेदवार आज या ठिकाणी मतदारसंघामध्ये मी म्हणून नाही, या तालुक्यातील आम पब्लिकला, आम जनतेला तुम्ही विचारा, जे उमेदवार आज समजा गरीब म्हणून या ठिकाणी राजकारण करतो, जो उमेदवार या ठिकाणी तुम्ही म्हणता की माझ्यासमोर एक आव्हान आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या उमेदवाराला लोकसभेमध्ये आम्ही आदरणीय या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर यांना आम्ही या लोकसभेमधून हादगाव मतदारसंघातून या ठिकाणी लीड दिली, कमी आज या ठिकाणी झाली असेल, पण आज नागेश पाटील आष्टीकरांनी मी एकत्र आहो, त्यामुळं या ठिकाणी मला कुठलंच आव्हान नाही. आणि त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, आमचं काहीतरी नशीब की ताईसुद्धा या ठिकाणी, ताईचा हातसुद्धा आमच्या डोक्यावर या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं आता ताईंचे हात आपल्या डोक्यावर आहेत, ज्या माध्यमातून आपल्याला बळ मिळालं. मात्र सुभाष वानखेडे आपल्यापासून दूर गेलेत का? आता त्यांच्याविषयी मी काही सांगत नाही, पण ताईची जे इमेज, ताईची जी या तालुक्यामध्ये मानणारा वर्ग आहे आणि ताईने या तालुक्यामध्ये केलेलं जे त्यांच्या काळामध्ये जे त्यांनी केलेले कार्य आहे, ह्या कार्य आहे आणि जनतेला माहीत आहे. जे काही या ठिकाणी ताईने केलं, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं त्यांनी काय केलं का नाही हे सगळ्याला माहीत आहे. फक्त या ठिकाणी बोलण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. मी या ठिकाणी अशा पद्धतीनं निवडणूक जिंकाल आपण, कितीची लीड असेल, काय वाटतं, काय भावना? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी आपल्याला सांगू इच्छितो, ही जनता या ठिकाणी ओळखून आहे की कोण कसा आहे, कोण काय केलं, कोणही त्या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी का धनधानगी म्हणण्या ओळखून आहे की कोण कसा आहे, कोण काय केलं, कोणही त्या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी का धनधानगी म्हणण्यापेक्षा कशा माया जमा केली, हे सगळ्या जनतेला माहीत आहे. म्हणून मला या ठिकाणी ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादावर, माझ्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादावर ही निवडणूक मला काही अवघड नाही. आघाडी निर्माण देवसरकर जे उमेदवार आहेत की जवळगावकरला दूर ठेवा असा देखील आरोप त्यांनी काल भाषणामध्ये केला होता. देवसरकर, आता मला काय म्हणायचं, हे हादगाव विधानसभा मतदारसंघातील जे काही हे 4-2 उमेदवार आहेत, मग ते महायुतीचा उमेदवार असेल, जे तुम्ही आता उमेदवाराचं नाव घेतले ते उमेदवार असेल किंवा अजून उमेदवार असतील, हे सगळे एकाच नाण्याचे मणी आहेत, हे सगळे एकत्रच आहेत. यांना फक्त माधवराव पाटील नको आहे, पण जनतेला माधवराव पाटील या ठिकाणी पाहिजे. त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीमागं आहे. हे असे किती जरी वल्गना केलं त्याला मी या ठिकाणी निदान आदरणीय ताई आहेत, ताईच्या आशीर्वादाने, सगळ्या आमच्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने निश्चित मी या मतदारसंघामध्ये 25,000च्या वर लीडने या ठिकाणी विजय केला. हादगाव हिमायतनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर 25,000च्या वर अशी लीड असेल आणि विजय हा निश्चित माझाच असेल अशी देखील प्रतिक्रिया प्रवाह न्यूजशी बोलताना माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी आकाश, मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.